हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी तुम्हाला कालचा व्हिडिओ म्हणजे नाही का आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आई गेल्याच्या नंतर फार फ्रेंड्स तुम्हाला सांगते किती एक महिना पण झाला नव्हता आणि बँकमध्ये माझ्या आईच्या पैसे होते. म्हणजे तिने एक अकाउंट काढलेलं होतं आणि त्याच्यावरती तिनं पैसे टाकलेले होते, बरोबर. मग तुम्हाला सांगते, माझ्या भावाला माहिती होतं का त्याचं लक्षच होतं त्याच्या त्यालाच माहिती. मग आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि मग त्यानं ते एक फॉर्म घेऊन आला आणि मला म्हणायचं अंगठा कर आणि वडिलाला म्हणायचं सही कर. म्हटलं हे कशाचं आहे, काय आहे? मी त्याला विचारलं, सांगतोय कुठं तुला कर म्हटलं ना, कर. मग तुम्हाला सांगते, मी नाही केलं त्यावेळेला, बरं का, नाही केलं. आणि मी माझ्या वडिलाला पण करू दिली नाही साईन. त्यांना म्हटलं थांबा एक मिनिट, आपण कुणाला तरी विचारू म्हटलं काय आहे काय नाही. आणि तुम्ही ती फॉर्म बघा ना म्हटलं त्याच्याकडनं घेऊन. ती त्याला फॉर्म बघायला मागतायत फ्रेंड्स, दिला नाही त्यांना, दिला नाही. आणि मग नंतर काय झालं माहिती आहे का, परत दुसऱ्या दिवशी आणखीन महाग लागला आणि तो म्हणे की आईनं असं केलंय म्हणून आपल्याला सरकारकडनं मदत भेटणार आहे. तर किती 10,000 का 7,000 अशी काहीतरी मदत आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या दोघांचं सह्या पाहिजे. मग ठीक आहे म्हटलं, बघू म्हटलं, आता तर मी करत नाही पण थांब म्हटलं. मग मी नंतर आता ह्याला विचार त्याला विचार, माझी एक चुलती म्हटलं ना तुम्हाला एकटे राहतात, मी त्यांच्या घरात जाऊन बसले. हा माझ्या मागेच लागायचा म्हणून मी त्यांच्या इथे गेले आणि त्यांच्या इथे जाऊन बसले, कारण तिथं त्याला माहिती नसायचं की मी तिथं जाते म्हणून. म्हणलं तिथं शोधायला यायचं नाही. मग नंतर माझे वडील पण मला आवाज देत देत ही केलं, तर मी त्यांना आतून आहो म्हटलं, इकडे या म्हटलं. आणि मग ते आत आले. मग तुम्हाला सांगते, ते आत आल्याच्या नंतर मी माझं चुलती ते दोघं पण होते आणि मी त्यांच्यासमोर तो विषय घेतला. म्हटलं मला सांगा बरं की नेमकं कशासाठी तो सह्या मागत आहे आणि काय आहे ती. आणि नाही का, मला त्याला विश्वास नाही आहे आणि मला त्याला सही द्यायची नाही असं मी म्हटलं माझ्या चुलत्याला. तर ते म्हटले, अगं मला असं समजले की ते बँकमध्ये काहीतरी तुझ्या आईचे पैसे आहेत आणि ते पैसे त्याला काढायचे म्हणून तो सह्या मागतो, बरं का. इतक्या लवकर कुठे एका महिन्यामध्ये मदत येते का म्हटले, सरकारची मदतीचं नाही येते म्हटले. ती तुमच्यापर्यंत येणार पण नाही, ती मदत तिथल्या तिथंच खाऊन टाकतील असे असतात म्हटले ती. आणि ती लगेच एका महिन्यामध्ये तुम्हाला मदत देतील म्हटलं, असं सांगत होता तो चुलत्याला. असं सांगितलं तर ते तसे म्हटले मला, आणि बँकेचं आहे म्हटलं बघते म्हटलं. मग माझे वडील त्यांच्यासमोर मला असं वाटतंय की नाही का द्यावी सही, आणि आपल्याला आता कोण आहे, तोच तर आहे आणि आपल्याला तूच सांभाळणार आहे, आपल्याला तूच बघणार आहे, बरं का. तू काय अडून राहू नको, मी पण सही देतोय आणि तो अंगठा दे, तो म्हणतोय तर. मग तिथंच लगे माझ्या चुलते पण त्यांना पण म्हणणं पटलं, बरोबर आहे, हा तीच तुम्हाला सांभाळणार आहे असं तसं म्हटले. आणि नको अडून राहू, उगाच आधीच तो तुझ्यावरती चिडतो आणि परत तुमच्या दोघांमध्ये अजून जास्ती भांडण होईल असा तो माझ्या चुलत्यांनी समजवलं मला. मग माझी पण चुलती पण तशीच म्हटली मला, म्हणली तुझ्याच वडिलालाही नाही तर तू तरी कशालाही करत बसती, भांडत बसती, जाऊ दे म्हणतायत ते तर देऊन टाक. मग तो तिथंच आला बरं का, आमचा आवाज ऐकून तो तिथपर्यंत आला आणि करायच्यात का नाही सह्या तुम्हाला सांगा मला, आणि असं तसं बडबड करायला लागला. मग वडिलांनी म्हटलं ठीक आहे करतो सही. वडिलांनी सही केली, माझा अंगठा घेतला बरं का, आणि तो गेला फ्रेंड्स. ते पैसे यायला किती वेळ लागला, काय झालं मला काही माहीत नाही. परंतु मी माझ्या वडिलाला म्हणत होते की तो विश्वासाच्या लायक नाही. आणि एवढा मोठा माणूस, 2 लेकरं पैदा करून एवढा वयस्कर झालेला माणूस, त्याला त्याचा मुलगा कसा आहे हा अनुभव नव्हता का हो. तरी पण त्या माणसानं सगळं त्याच्या स्वाधीन केलं. आणि तो लालची फक्त माझा आहे आणि मला पाहिजे, बाकी कुणालाच काहीच नाही पाहिजे, असा लालची होता तो आणि असा स्वार्थी होता. दुसऱ्याच दिवशी फ्रेंड्स, ज्या दिवशी सह्या घेतल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना 11:30 12:30 टायमिंगला
छोट्याशा कारणावरून भांडण काढला. काय तर की मी स्वयंपाक करत नाही आणि स्वयंपाक येत नाही हिला, माझ्या बायकोला काहीच मदत करत नाही, नाही का असं म्हटला. आता ह्याच्या बायकोला मदत करण्यासाठी माझी मनस्थिती तर तशी पाहिजे, मी माझ्या आईच्या ह्याच्यातून तर बाहेर पडायला पाहिजे, बरोबर की नाही. स्वयंपाकाचा प्रश्न राहिला तर फ्रेंड्स त्याची बायकोच मला स्वयंपाकाला बसू द्यायची नाही, तुम्ही लय पीठ वाटुळं करता म्हणायची. फर्स्ट टाइम भाकरी शिकताना तुटतात फुटतात होतातच की, पण ती मला बसू नाही द्यायची. आणि भाज्या वगैरे ही तर मी करायचे, राईस यायचा म्हणजे साधा भात वगैरे शिजवणं व्हायचं, मला यायचं. आणि भांडे घासायचे, झाडून काढायचं. त्या बकऱ्या होत्या, त्या बकऱ्यांना तुम्हाला सांगते इथून बाहेरच्या रूममध्ये नेऊन बांधायचं, त्यांची ती रूम झाडायची, ही रूम झाडायची, कचरा नेऊन बाहेर टाकायचा. इवन तुम्हाला सांगते ती बकऱ्या उपाशी राहायच्या. ह्या नालायक माणसानं त्या बकऱ्यांना इतका मारायचा, पिल्ले उचलू उचलू आपटायचा, छोटे छोटे बकऱ्यांचे पिल्ले हो, ते पिल्ल्यांना ना ते ओरडतात म्हणून त्यांना उचलून आपटायचं. ते असं काहीतरी पिळा मारायचे वाटतं, गोल 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 फिरायचे, नरड्याला फास बसल्या की ओरडायचे. तर तो ते सोडायचा आणि त्यांना उचलू उचलू आपटायचा. इतकं एका पाय मोडला होता एका बकऱ्याचा. मग मी त्याला ओरडले, म्हटलं मूर्ख आहे का, म्हणलं असं का करतो, सारखं मारतो, म्हटलं तू कुणाचं राग त्याच्यावरती काढतोय, म्हटलं मुक्या जनावरावरती. एकतर तू काही आणत नाही खायला, म्हटलं दिवसभर पिऊन पडलेला असतो किंवा घरातच असतो, पण तू जातो का म्हटलं बाहेर काय आणायला, त्यांना खायला प्यायला आणत नाही किंवा सोडून फिरायला नेत नाही, म्हटलं त्या मरायला लागल्यात जागेवरती. आणि ॲक्च्युली खरंच छोटे छोटे पिल्ले होते ना, खाण्या वाचून किंवा काय आजार आला होता ती मरायच्या हो. मग त्यांना भांडण काढलं. भांडण काढल्याच्या नंतर माझ्या बायकोला त्रास होतो म्हणला, मदत करत नाही. आणि लगेच तुम्हाला सांगते, माझ्या आईचे जे भांडे होते ना, ज्या घरामध्ये आईनं माझ्या जाळून घेतलं होतं, ती रूम मध्ये माझ्या आईचे भांडे ठेवले आणि दुसऱ्या रूम मध्ये त्यानं त्याचे स्वतःचे सगळे भांडे घेऊन गेले. सगळे भांडे घेऊन गेला आणि म्हटलं तुमच्या तुम्ही दोघांनी मायलेकरीने राहायचं आणि माझे मी वेगळं राहणार, आजपासून तुम्ही वेगळं खायचं. मग माझ्या वडिलाचं माझं भांडण लागलं. मग मी माझ्या वडिलाला म्हटलं, काय म्हणलं होतं मी तुम्हाला, म्हणलं होतं ना की हा नालायक नीचे, ह्याला नाही सया द्यायच्या, म्हटलं समजलं का तुम्हाला. तुम्हाला वाटलं ना की हा आपल्याला सांभाळणार आहे आणि हीच आपल्याला आहे आणि ह्याच्याशिवाय आपल्याला कुणी नाहीये, तर घ्या म्हटलं, आता समजलं. मग नंतर वडील माझे लगेच नाही का, जाऊ दे आता, केली चूक असं तसं म्हटले आणि प्यायला गेले. पिले तिकडंच पडले. मग तुम्हाला सांगते दिवसभर मी रडते, ते पसारा तसा ठेवलाय आणि इतकं वाईट वाटलं फ्रेंड्स की विचारायची सोय नाही. मग नंतर आता करायचं काय आणि खायचं काय, कारण घरात तर काहीच नव्हतं. मग माझी बहीण, मी तुम्हाला म्हटलं माझी बहीण वाट बघून गेली. आम्ही चुलत सक्क परक असं कधी म्हणत नाहीये, आज तुम्हाला सांगण्यामुळे मला म्हणायचंय. तर सॉरी त्याबद्दल. माझ्या त्या बहिणीला मला चुलत आहे असं सांगायचं नव्हतं, ती माझीच बहीण होती. कारण ती माझ्यासाठी एवढा विचार करायची, माझ्यासाठी एवढी तुटायची. माझ्या घरात एकमेव व्यक्ती ती होती की मला जी समजून घेत होती, जी माझ्यावरती जीव लावत होती, बरोबर की नाही. ती माझी एक बहीण, माझ्या सख्या चुलतेची एकुलती एक मुलगी होती. मग तिला मी सांगितलं, म्हणलं असं असं झालंय बघ ना, म्हणलं दादाने असं केले. म्हणले काही पण म्हणले हलकट आहे, म्हणली ती नाही का, असं आपल्यातला आहे असं वाटतच नाही, म्हणली ती. मग ती म्हणले रडू नको, जाऊ दे, तुला भूक लागली असं. तिनं घरात गेली, घरातून तिच्या इथून जेवायला घेऊन आली, स्वतःला पण आणलं आणि एका ताटात मला तिनं, म्हणजे नाही का तसं बी आम्ही एका ताटात जेवायचो. मग तिनं मला म्हटली चल मी पण जेवायची बसली म्हटली, मला पण भूक लागलेली, आधी जेवण कर, रडायचं बंद कर. माझे डोळे वगैरे पुसले तिनं आणि मग आम्ही दोघीनं सोबत जेवण केलं, कारण तिला माहित होतं घरात काही नव्हतं आणि हे उपाशी. जेवण केलं फ्रेंड्स, जेवण केलं. मी तिला म्हटलं आता काय करायचं, काही नाही करायचं म्हटली, सगळं बाबांना आणायला लावायचं म्हणली
तुला भाकरी येत नाही ना, तर मी रोज भाकरी बनवायला लागली की आवाज देत जाईन. तू एक मला पीठ आणून देत जा, मी म्हणजे नाही का बाबांसाठी भाकरी बनवून देत जाईल. तुम्हाला दोघांना किती 2 भाकरी लागतात म्हणली. मी 2 भाकरी बनवून देत जाईन, फक्त मला पीठ आणून देत जा. आणि भाजी कशा करायच्या मी तर सांगते तुला. मग स्टोव होता आईचा, त्या स्टोवमध्ये रॉकेल टाकून मी भाजी वगैरे बनवायची. परंतु माझ्या आईनं त्या घरात तसं केलेलं होतं आणि मला सारखं आईचा भास व्हायचा, म्हणून मी त्या रूममध्ये जात नसायचे. आणि नेमकं त्यानं मला ती रूम ही केली होती. मग तुम्हाला सांगते मी, म्हणजे माझ्या बहिणीला घेऊन जायचं, मग भाजी बनवायची, घरातलं सगळं तिथलं आवरायचं आणि पटकन तिच्याबरोबरच बाहेर पडायचं, परत तिथं जायचं नाही. असं म्हणजे ती एक मनात भीती बसली होती की आई आहे, आई दिसती आणि ती काळी भंगार झालेली दिसते, असं ही होतं माझ्या मनामध्ये. किती वर्ष तरी फ्रेंड्स मी ती दिसायचं आणि मी घाबरायचे. माझे वडील असले की मी थांबायचे त्या रूममध्ये, नाहीतर नाही थांबायचे. रात्रीचं झोपायला मी कुठं जायचे माहिती आहे का? तुम्हाला खोटं वाटेल, खरंच फ्रेंड्स, गल्लीला म्हातारे माणसं असतात ना, तर गावाकडे खूप छोट्या छोट्या रूम राहायच्या पहिल्या. तर घरात जागा नाही पुरायची किंवा गरमी व्हायची, म्हणून बघा असं अंगण राहायचं आणि त्या अंगणामध्ये म्हातारी माणसं म्हणजे लेडीज पण राहायच्या आणि म्हातारी माणसं अशी झोपायची. मी त्यांच्यामध्ये जाऊन झोपायचे. त्यांना विचारायचे की नाही का, म्हणजे आजी, आजोबा, मी इथं झोपायला येऊ का हो, मला घरात भीती वाटते आईची, तर ये ना बाळा म्हणायचे ती. आणि ना इकडं रोज त्यांचं ती ठरलेलं राहायचं, इकडून अंथरुणं घालायचे आणि मध्ये माझ्या अंथरुणाची जागा ठेवायची ती, की राणी येणार आहे म्हणून, बरं का. मग मी दिवसभर घरातलं सगळं तिथंच त्यांच्यापाशी बसायचं, कामं विमं करायची, सगळ्यांचं ह्यांनी सांगितलं ते काम कर, त्यांना सांगितलं ते काम कर. आणि मग मी तिथं झोपायला, संध्याकाळी तिथं झोपायला जायचे. आणि मला सकाळीच म्हणजे आता कसं असायचं की लहानपणा म्हटलं की कधी कधी पांघरून निघालेलं असायचं. तर हे म्हातारी लोक आहेत ना, हे एकतर मला उठवून घरी जा म्हणायचे, वाड्यात जाऊन झोप, नाही तर पांघरून टाकायचे आणि मग ती अंथरून घेऊन त्यांचं काढून जायचे. आणि परत लय वेळ जर मी उठले नाही ना, आजूबाजूचे सगळे लोक उठले, तर कुणी ना कुणी मला उठवून पाठवायचं घरी, की तू घरी जा, रोडला झोपायचं. मी अशा हालतीचे दिवस काढले फ्रेंड्स, मी खोटं नाही बोलत. मग नंतर तुम्हाला सांगते, झालं मग परत नंतर मी माझे वडील त्या दिवशी आलेच नाही, पिले तिकडेच पडले. मग दुसऱ्या दिवशी वडील आल्याच्या नंतर आलेच नाही, मी शोधायला गेले त्यांना, शोधायला गेले, मी त्यांना शोधून आणलं आणि त्यांना म्हटलं, मी नाही का जेवायला वगैरे आपल्याला काही नाही म्हटलं, तर तुम्ही थोडं मला किराणा आणून द्या म्हटलं. आणि मला माझी बहीण ही भाकरी वगैरे बनवून देणार आहे म्हटलं. मग ती म्हणे ठीक आहे. मग त्यांच्याकडे पैसे होते, ते गेले आणि थोडंसं सामान घेऊन आल्याच्या नंतर मग बनवले. 2 दिवस मी वरण भात वगैरे माझ्यासाठी बनवायचे किंवा दुसरी काही पण भाजी बनवायचे आणि बहिणीकडनं भाकरी बनवून घ्यायची. मग तिचं रोज ठरलं राहायचं, सकाळ संध्याकाळी ती स्वयंपाक करायची ना, तर आवाज द्यायची की पीठ घेऊन ये म्हणायची. आणि मग मी जायचे आणि तिच्या भाकरी झाल्याच्या नंतर 2 भाकरी मला बनवून द्यायची आणि ठरलेलं राहायचं. मग तुम्हाला सांगते, त्या बकऱ्या मरायला लागल्या, बकऱ्या जाग्यावरतीही व्हायला लागल्या खाण्या वाचून. मी फ्रेंड्स काही कधी लय ओरडायला लागल्या, लई करायला लागल्या, की मग मी त्यांना घेऊन जायचे ना, तर त्या बकऱ्या मला एवढं परेशान करायच्या, कुणाच्या तरी ह्याच्यात जायच्या धान्यामध्ये. आणि ती लोक मला खूप बोलायचे, ओरडायचे, ए पोरे कशाला घेऊन येत असते, तुला ही होत नाही, तुला ती होत नाही, बडबड करायचे, असं तसं काही बोलायचे. आणि माझे वडील पिऊन फिरायचे आणि हा घरी बसून राहायचा. आणि फ्रेंड्स मी ती बकऱ्या घेऊन जायचे, तर ती लोक बोलले ना, तर मला रडायला यायचं आणि वाईट पण वाटायचं. आणि त्या बकऱ्या मला खरंच आवरायच्या नाहीत म्हणून मी रडायचे. म्हणजे मला वैताग घेऊन जायचा त्या बकऱ्यांचा. पण असं पण वाटायचं की यार मुक जनावर उपाशी मरतात. ते इतकं भुकेजल्यासारखे करायचे, इतके उपवास करायचे ना, खूप खायचे ते बकरे. पाणी वगैरे पाजायचं. असं एक आठवडा गेला, पण एक आठवड्यामध्ये 4 वेळा लोक घरी भांडायला आले की धान्यात बकऱ्या घुसल्या म्हणून आजूबाजूच्या. आणि मी किती बी प्रयत्न केला ना, मी इकडून एक हाणोसोर दुसरी घुसायचं, दुसरं हाणोसोर तिसरं घुसायचं. आणि बकऱ्या भरपूर होत्या ना, त्यामुळे मला एवढा त्रास व्हायला लागला. मग मी माझी बहीण आहे ना, ती मला म्हणली, कशाला तुला तरी जोर आहे म्हटली, तू बस ना घरी, कशाला तू तरी ही करते नाही का, असं घेऊन जाते, लोक घरी येतात भांडायला, कळते का तुला. मग त्याला सांगायची, तर तो म्हणायचा तुम्ही ती बघून घ्या.
तुम्ही ती बघून घ्या, माझ्यापर्यंत यायचं नाही, तिचं माझं काही संबंध नाही बरं का भाऊ. मग नंतर वडील पण काही करायला लागले माहिती आहे का, यायचे जेवण करायचं, प्यायचं आणि पडायचं, घरी यायचं नाही, काय करायचं नाही, विचारायचं नाही, बकऱ्यांचं बघायचं नाही. मग मी चिडले त्यांना म्हणलं त्या बकऱ्या विकून टाका म्हटलं, तो सांभाळत नाहीये म्हटलं, मला हे करावं लागतं, लोक भांडतात म्हणलं मला, तुम्ही काही करा ते बकऱ्या विका म्हटलं. मग ती म्हणजे ठीक आहे, गिराईक बघतो मी. आणि मग त्यांनी काय केलं, बकऱ्या विकायला काढल्या फ्रेंड्स. बकऱ्या विकल्या त्यांनी. एक म्हणजे एजंटच शोधला आणि सगळ्याच बकऱ्या एका दिवशी विकल्या. बकऱ्या विकलेले पैसे आल्याच्या नंतर भाव चढला ना. मग माझ्या वडिलांनी काय केलं, त्यांना थोडेसे लागतात ते घेतले आणि बाकीचे पैसे मला दिले. आणि मी अशी होते फ्रेंड्स की मी पैसे सांभाळून ठेवायचे, कधीही त्या वयामध्ये कुठं जाऊन उडवलेत, खाल्लेत, पिल्ले असं कुणाला दिलेत असं नाही. मी ते पैसे लपवून ठेवले. ते पैसे संपले की परत मागायला यायचे, असं प्रकार करायचे. मग ह्याला माहिती झाल्याच्या नंतर हा लागला त्यांच्या मागे बरं का, त्यांच्या मागं फिरायचं, गोड बोलायचा आणि मला पैसे द्या असं म्हणायला लागला, मला ह्याला लागायच्यात, मला त्याला लागायच्यात, मला पैसे द्या. तर मग ती आता पिलेले होते आणि त्यांचं कसं होतं, ठीक आहे म्हटले. आणि ती बाहेर त्यांच्या मागं गेला आणि त्यांना घेऊन घरी आल्याच्या नंतर ती लागली मला म्हणायला, कुठे ठेवलेत पैसे, पोरे पैसे दे. म्हटलं का, कशाला पाहिजेत पैसे तुम्हाला, मला सांगा. तर ह्याला लागायच्यात, मला ह्याला पैसे द्यायच्यात. म्हटलं का म्हणून द्यायच्यात. हे ना आई असताना आई सुद्धा तरसत होती म्हटलं, पाणी सुद्धा घेऊनही तिला जात नव्हता, तिने एकटीनं बकऱ्या सांभाळल्या म्हटलं. तर आई गेल्याच्या नंतर म्हटलं बकऱ्या कुणी सांभाळल्या, ना तुम्ही सांभाळल्या ना त्यानं सांभाळल्या म्हटलं. मी लोकांचे बोलणे खाल्ले आणि मी सांभाळत म्हटलं. 4 दिवस सांभाळायचे, 2 दिवस बांधून ठेवायचे आणि बाहेर जाऊन म्हटलं मी कुणाला ना कुणाला सोबत घेऊन, माझ्या बरोबरच्या मैत्रिणी घेऊन जायचे मी आणि कुठून पण मी गवत घेऊन यायचे आणि माझ्या बकऱ्यांना मी घरी घालायचे, का तर ती मरायला लागले होते माझ्या डोळ्याच्या समोर. म्हणून मला ती ही करत होते. आणि म्हटलं तुम्हाला ह्याला पैसे द्यायचे, पहिलं पण काय केले बघितलं ना म्हटलं तुम्ही, ह्याला पैसे आले की फक्त हा गोड बोलतो म्हटलं, तुम्ही हलकटपणा करता म्हटलं. मी डायरेक्टली बोलले. मग मला म्हणतोय तुझे आहेत का पैसे आणि तुझ्या होत्या का बकऱ्या आणि का तुला काय करायचंय, ती पैसे. म्हटलं मी देत नसते पैसे म्हटलं. माझ्या वडिलांना पण भांडले, मी पैसे देत नसते. ती पैसे दिले नाहीत तर फ्रेंड्स माझ्या वडिलांना घराला कुलूप लावलं आणि खा म्हणे आता काय खायचंय ते असं म्हणले. घराला कुलूप लावलं. मग तुम्हाला सांगते आता कुठं खायचं, कुठं राहायचं, काय करायचं. मग नंतर माझी चुलती जी माझी बहीण आहे ना, ती माझ्या बहिणीनं सगळं बघितली. ती म्हणली लईच अवघड झाले म्हटली, आता हे नाही का लई परिस्थिती अवघड झाली म्हटली. मग मी तिच्या काही जरी झालं ना तर फ्रेंड्स मी तिच्या गळा पडून रडायची. मला खूप वाईट वाटायचं आणि एक तीच व्यक्ती होती की जी माझे हक्काची व्यक्ती होती. रडले म्हटलं. मग नंतर तिनं म्हटलं, मग नंतर फ्रेंड्स तिनं तिच्या आईला म्हटली की नाही का ही आपल्याकडं राहील म्हटली, कारण त्यांनी कुलूप लावलंय म्हटली घराला आणि आता ती कुठं जाईल म्हटली, ती इथं राहील म्हटली नाही का. मग तिच्या आई ठीक आहे म्हटली. मग 1 दिवस राहिले मी, त्याला काही माहिती नसेल कदाचित, बायकोनं सांगितलं असेल नंतर की मी तिथं राहिली म्हणून. मग नंतर 2रा दिवस झाला, 2 दिवस राहिले, 2 दिवस गप्प बसला. 3ऱ्या दिवशी फ्रेंड्स तो पिऊन आला आणि माझ्या चुलतीसोबत भांडायला लागला. तिला सांभाळते, तिला असं करते, तिला तसं करते, ती तुला पैसे देती वाटतं, असं करते वाटतं. ती म्हणली काय करते ती मला पैसे द्यायला, कुठं नोकरीला आहे का ती मला पैसे द्यायला. म्हणजे बकऱ्याचे पैसे आहेत ना, ती तुला दिले असतील म्हणून ती तिला सांभाळतीस बरं का. मग मी मध्ये घुसले. मी म्हटलं 1 रुपयाही मी कुणाला दिलेला नाहीये आणि राहिला प्रश्न म्हटलं तिनं मला सांभाळायचा किंवा ना सांभाळायचा तो तिचा प्रश्न आहे म्हटलं, तुला काय करायचंय. तर मग त्यानं बडबड केली, शिव्या दिल्या, भांडायला लागला. म्हणून मग माझी चुलती लगेच ए बाई तुझा भाऊ भांडायला लागला आणि तुझं तू बघ म्हणे, तुझं कुठं काय सोय करायची काय करायची ती माझ्या इथं काय, मला काही असलं जमणार नाही बरं का. म्हणजे स्वतःही सांभाळायचं नाही आणि दुसऱ्याने सांभाळलं ना तर तिथं सुद्धा लोकांना सांभाळू द्यायचा नाही. इतका नीच आणि इतका टाकून दिलेला माझा भाऊ. म्हणजे त्याच्या आतमध्ये काय अशी घाण भरलेली होती कडूच्या कुणाला माहिती, की
आपण काय म्हणतो, चला जाऊ द्या. एखादा काय म्हणतो की चला आपल्या मागची बला गेली, पण तो तसा नव्हता. ज्याच्याकडे राहते तिथं सुद्धा राहू देत नव्हता. तुम्हाला सांगते, झालं चुलतीन तसं म्हणली की आता इथं जमणार नाही माझ्या इथं. मग आता काय करायचं. व्हिडिओ मोठा होत आहे, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या.